ओके सो गाईज व्लॉगला काही अशी सुरुवात होत आहे। आज आहे वेनसडे 20 नोव्हेंबर अँड पप्पांनी आज सकाळपासून बडबड लावली की आज सुट्टी आहे तर बॅग भरून घे। तर कसली जेजुरीची, जी आम्हाला जायचं सॅटर्डेला। आज आहे वेनसडे गाईज, परत सांगते। सो अजून थर्सडे आहे, फ्रायडे आहे, 2 दिवस आहेत जेजुरीला जायला। बट नाही, पप्पांचं म्हणणं आहे की आजच बॅग भर, बिकॉज तुला वेळ नसतो, तू येतेच 8:30-9ला, त्यानंतर मग तुझं जेवण, मग तुझं शूट, मग हे मग ते, आणि मग तुम्ही फ्रायडेला जेव्हा आदल्या दिवशी तुम्ही पॅकिंग करता तेव्हा तुम्हाला 12:30-1 होणार झोपायला। मग सकाळी 8ला तुम्ही टायमावर बस येईल तेव्हा तुम्ही हजर नसणार तिथे। सो आता मी ठरवलं की आता जेवून वगैरे सगळं झालंय, वाजलेत 9 अँड मी फ्री सुद्धा आहे, ठीक आहे। सो मी म्हटलं की चला आता जेजुरीच्या पॅकिंगला सुरुवातच करूया आणि पप्पांना खुश करूया। सो मी आता स्टार्ट करते पॅकिंगला। अँड लास्ट व्लॉगमध्ये आय थिंक जेजुरीच्या त्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी पॅकिंगपासून सगळं घेतलेलं। सो पॅक विथ मी हे होणार आहे। अँड येस, दरवर्षीप्रमाणे जेजुरी म्हणजे चौधरी फॅमिली सगळी एकत्र येऊन आम्ही जातो। सो तशीच खूप धम्माल करणार आहे। सो गाईज ह्या ब्लॉगमध्ये फुल धम्माल मस्ती आणि देवदर्शन असणार आहे जेजुरीचं। सो नक्की तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत बघा। आपण पटकन करूया पॅकिंग, नाहीतर मला लेट होईल झोपायला परत, आणि उद्या ऑफिस सुद्धा आहे। सो लेट्स गो। सो गाईज इथे सगळे पंजाबी ड्रेस घेतलेत। त्यानंतर इथे ना मी जीन्स, एक्स्ट्रा पेअर ऑफ ड्रेस, देन जीन्सवरचे टॉप, 2 कुर्ती एक्स्ट्रा घेतलेले आहेत, बिकॉज वाय नॉट, गर्ल्स अशाच असतात। पॅक झालेलं आहे। आता मेकअपचं सामान घेऊया, जे सगळं इथून घेता येईल मला। ज्वेलरी सेक्शनमध्ये जाऊया। सो ज्वेलरी आता काय काय घ्यायचे ते मला बघायला लागेल। सो इथे मी काढून ठेवते आणि सॉर्ट करते फटाफट, हे सगळं काढते, ठीक आहे। ब्रेसलेट आहे, झुमके, खूप छान झुमके आहेत हे। सो हे एक टिकलीमध्ये मी डायमंड घेणार, चंद्रकोर घेणार। ओके, हे काहीतरी कामाचं आहे। ही ज्वेलरी सुद्धा खूप छान आहे। खूप काढून ठेवलंय गाईज, बट ह्यातलं खूप कमी सामान मी नेणार आहे। एवढी सॉर्ट झालेली आहे। 1 डब्बा, 2, 3, देन हे ब्रेसलेट, यामध्ये आहे स्किन केअर, मग मेकअप आणि मग ज्वेलरी, ठीक आहे। सो मी तुम्हाला पटकन ओपन करून दाखवते। ही माझी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, त्यानंतर हे टोनर आहे, सीरम आहे, बॉडी लोशन, देन ह्यामध्ये ना मी फेस वॉश घेतलेला आहे, अमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही प्रोडक्ट पटकन असं ट्रॅव्हल फ्रेंडली ह्याच्यामध्ये घेऊ शकता। तर ह्यामध्ये मी थोडंसं फेस वॉश घेतलेलं आहे। सो हे एक आहे। तुम्ही मेकअप तर बघू शकता, ओव्हरलोडेड झालं आहे। हे माझं मेकअप फिक्सर, मॅकची ही लिपस्टिक, देन आयशॅडो पॅलेट, ह्या 2 घेतल्यात। मे बी मी ह्याच्यामधली एकच आयशॅडो पॅलेट नेल। आणि त्यानंतर हे सगळं सॉर्ट ऑफ कन्सिलर, लिपस्टिक, मस्कारा, आयब्रो पेन्सिल, लिप अँड चिक टिन, प्रायमर, ही कन्सिलर पॅलेट आहे। त्यानंतर हे मॅक्सचं हे, त्यानंतर खरंच खूप खूप जास्त भरलं आहे मी यात, आय नो दॅट। सो मी हे सॉर्ट करेन थोडंसं। अँड देन गाईज खालच्या कप्प्यामध्ये तुम्ही बघू शकता फुल ऑफ ज्वेलरी भरायला घेतली मी, आणि आत्ता वाजले 11:30। सो माझी पॅकिंग फुल डन झालेली आहे। मेकअप आणि स्किन केअर अँड ज्वेलरी सुद्धा सॉर्ट झालेलं आहे। आता भेटूया डायरेक्ट उद्या किंवा परवा, मला ब्लॉग करायचं काही वाटलं तर मी करेन, नाहीतर डायरेक्ट भेटूया जेजुरीला निघताना। सो आतासाठी गुड नाईट। हे गाईज, सो आज आहे 22 नोव्हेंबर अँड फ्रायडे आहे। सो उद्या आम्ही चाललोय जेजुरीला। उद्या जो मी घालून जाणार आहे तो ड्रेस, ॲक्च्युली हा कुर्ता जो आहे तो मम्माचा आहे। मी तो उद्या वेअर नाही करू शकत, बिकॉज खूप जास्त लूज आहे। आय नो लूजमध्ये आपण कम्फर्टेबल असतो, बट हा खूपच जास्त लूज आहे, बिकॉज माझी साईज आहे एम आणि मम्मीची XL और XXL आहे। सो मी आता हा ट्राय करून बघते, आणि मम्माकडे मशीन आहे, शिलाई मशीन। सो मी तिला सांगते की थोडीशी एक असं म्हणजे शिलाई मारून दे। सो ती सगळी कामं आहेत, आणि बाकीचं मला आता घ्यायचं मेडिकल बॉक्स, देन चार्जर्स आणि पॉवर बँक वगैरे, ते सगळं मला
कॅरी करायचं. यंदा जेजुरीला खूप जास्त मज्जा आहे. काहीतरी युनिक करतोय आम्ही. ते म्हणजे तुम्हाला मी सांगू की नको मला कळत नाही, बट या सांगते. प्रत्येकाच्या बॅगला एक टॅग असणार आहे, जेणेकरून आम्ही 50-60 लोक जाणार आहोत बसनी. सो आम्हाला ओळखून येतील की लांबूनच की हे टॅग आमचं आहे, चौधरी परिवाराचं. सो एक टॅग असणार आहे. त्यानंतर स्वयंसेवक म्हणजे जे खूप कामं असतात जेजुरी, आपली फॅमिली घेऊन जाणं म्हणजे काही खाऊ नसतं. सो माझे पप्पा सगळं मॅनेज करतात फुल जेजुरी ट्रिप. माझे पप्पा आणि माझे एक काका आहे जयंत काका, ते मॅनेज करतात. आणि ऑफकोर्स माझा दादा सुद्धा, स्वप्नील दादा. सो त्यांनी आता न्यू युनिक एक काढलंय की आपण सगळ्यांना एक टॅग द्यायचं की आता समजा खजिनदार, सो त्याच्याकडे सगळे पैसे वगैरे काय पैशाचं काम असेल त्याच्याकडे जायचं, किंवा काही असेल तर त्यांच्याकडे जायचं खजिनदार. सो त्यानंतर खाण्याचं काही काम असेल तर त्यांचं वेगळं टॅग असेल. त्यानंतर ऑर्केस्ट्राचं एक म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हणजे आम्ही जेजुरी, तुम्ही मला लास्ट माझ्या जेजुरी व्लॉग्स बघितले असेल त्यातून तुम्हाला माहिती आहे की आम्ही भजन, प्रॉपर भजन वगैरे करतो. ढोलकी वगैरे घेऊन आम्ही जेजुरीला जातो वरती गडावर. सो ते सगळं कॅरी करणं, ढोलकी कॅरी करून गड चढणं खरंच खूप डिफिकल्ट असतं. आणि माझा एक भाऊ आहे, 2 भाऊ आहेत, 2 ते 3 जणच ते खालीवर करतात ढोलकी घेऊन. सो तो प्रेशर त्यांच्या एकट्यावर न येता सगळ्यांनी थोडं थोडं घ्यावं, त्यामुळे काहीतरी मॅनेज केलं दादांनी. सो एक टॅग देणार आहे की ते त्याच्या जेणेकरून ते सगळे कामं करतील. सो एक असतं माणसाचं एक हे माइंड असतं की जर टॅग मिळाला ना तर तो माणूस काही करू शकतो. सो असं काहीतरी टॅग ते देत आहे. यावेळी काहीतरी डिफरंट होणार आहे जेजुरीला. सो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मे बी हा जेजुरीचा व्लॉग पार्ट 1 पार्ट 2 असा असणार आहे, बिकॉज मी एवढं शूट केलं जेजुरीला जाण्याच्या आधीच. सो मे बी एक पॅक विथ मी असणार व्लॉग पार्ट 1, आणि एक पार्ट 2 मध्ये पूर्ण जेजुरी दर्शन वगैरे असेल. सो मे बी हे 2 पार्टमध्ये होईल, बट मी तरी पण ट्राय करते की एकाच पार्टमध्ये व्लॉग होण्यासाठी. आता मी पटकन माझी राहिलेली पॅकिंग पूर्ण कंप्लीट करते. अँड येस, उद्या भेटते तुम्हाला सकाळी. हे गाईज, गुड मॉर्निंग. तो आज डे आहे 23 ऑफ नोव्हेंबर. आज आम्ही फायनली जेजुरीला निघतोय, सॅटर्डे. सो भरपूर मजबूत थंडी आहे गाईज. पनवेलला इथे 17 टेम्परेचर आहे, बट जेजुरीला मी चेक केलं आत्ता तिथे 14 की 15 आहे. सो या, आणि संध्याकाळपर्यंत असंच आहे टेम्परेचर. सो आम्ही स्वेटर वगैरे सगळे कॅरी केलेत. मला आता असं वाटतं की ह्याच्या आतमध्ये वॉर्मर वगैरे घालावं, बिकॉज खूप जास्त थंडी आहे. मी पूर्ण माझ्या खिडक्या बंद करून घेतल्यात. सो या, आता आपण पटकन भेटूया पूर्ण आवरल्यावर निघतानाच. सो लेट्स गो. पूर्णपणे रेडी झालेले आहे. सी मस्तपैकी ह्या कळा घातलेला आहे, बिकॉज वाय नॉट, माझ्याकडे टाईम होता जावरायला. फर्स्ट टाईम मी खूप जास्त लवकरच रेडी आहे. 8:30चा टायमिंग होतं, बट मी 7:45लाच रेडी होती. सो मी मस्तपैकी आवरलं. हे कडा घातला आहे, रिंग्स, कुंकू, देन मस्तपैकी इयरिंग्स घातले छोटूसे, बिकॉज ट्रॅव्हलिंग आहे. अँड हा मम्माचा कुर्ता, जसं मी तुम्हाला काल सांगितलं तोच वेअर केला आहे. मी काही फिटिंग वगैरे पण नाही केली आहे. अँड खालीही तुम्हाला दिसतं तसं जीन्स. अँड आता फक्त शूज घालून निघायचं बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे. सो या, आय एम एक्साइटेड. बाय. सो आता भेटूया डायरेक्ट बसमध्ये बसल्यावर. सो बाय. टॅक्स आहेत चौधरी परिवार श्री कुलदैवत यात्रा 24 मनोहर चौधरी. ओ माय गॉड. सो गाईज, हे आमचे छोटे छोटेसे व्हॉलेंटियर आहेत, स्वयंसेवक ना, आणि आमचा महास्वयंसेवक. ओके. किती क्यूट. गोड गोड गोड. कशात काका? हो, मस्त मस्त. ह्या बॅगला सुद्धा टॅग लावली. हाय. अँड ही आमची बस आहे, श्री स्वामी समर्थ. ओके, सो लेट्स गो. मंगल मूर्ती आणि येलकोट येलकोट. सगळे चौधरीचे स्वयंसेवक
हे ह्यांच्या टॅग असं लागेल इथे जे काम करणार आहे. ठीक आहे, टिकली आहे गाईज आणि इथे स्वयंसेविका आणि ह्याला टिया आहे, सो स्वयंसेवक. ये असं इथे लावायचं आणि कामं करायची आहेत गाईज आम्हाला. कचरा उचलणं, बॅग वगैरे सगळं पकडणं, कचरा उचलणं, हे सगळी आमची कामं आहेत गाईज. कसा आहे नाश्ता? बरा आहे ना? मस्त आहे ना? मम्मा काय बघू, इडली आणि समोसे पण आहेत. वाव, समोसा इडली, चला खाऊया, चला खाऊया. कल्पना होती, पण यांनी मूर्त रूप असं दिलं की स्वयंसेवकांच्यामध्ये मल्हारी मार्तंडाच्या टिळ्याचं त्यामध्ये स्वरूप देऊन खूप छान पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे. तसेच स्वयंसेवक हा दरवर्षी जेजूरला येणाऱ्या प्रत्येक फेरीचा सहलीचा स्वयंसेवक.
सो गाईज आत्ता आम्ही ब्रेक घेतलेला जेवणासाठी. सो त्यामध्ये आम्ही मस्तपैकी पंगत अशी केली आहे या हॉटेलमध्ये. सॉरी, जय बालाजी नमकीन या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. आणि तिथून ना आम्ही हे खूप छान असं गोड पदार्थ आहे, काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, बट खरंच खूप छान आहे. जसं आपलं बाईट वगैरे असायचं ना तसंच काहीतरी आहे. सो आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आत्ता आम्ही विदाऊट ब्रेक डायरेक्ट जेजुरीला जाणार आहोत. बिकॉज पहिला आम्ही नाश्त्याला ब्रेक घेतला, मग थोडंसं त्यानंतर थोडंसं वॉशरूमसाठी घेतलं आणि नंतर मग आता जेवणासाठी. बट आता डायरेक्ट जेजुरीला जाणार. आम्ही कुठेतरी आहोत, पुण्याच्या पुढेच आहोत. सो इथून आता 2-2.5 तासावर जेजुरी आहे. गाईज मला हे टॅग दिले चौधरी स्वयंसेविका बिकॉज ऑफ कामं, म्हणजे कामं वाटून दिले आहेत. म्हणजे जेवणाची ताटं घ्यायची, मग सगळ्यांना जेवण वाढायचं किंवा साफसफाईवाल्यांनी ती कामं करायची, मग सगळ्यांच्या टीम्स केलेल्या आहेत. सो येस, आता आपण डायरेक्ट भेटूया जेजुरीला गेल्यावर. सो गाईज आम्ही फायनली जेजुरीला पोहोचलेलो आहोत. हातात बॅग आहे, खांद्यावर बॅग आहे. अँड आता मी रूममध्ये जातो जेजुरी आणि फ्रेश होऊन 6 वाजता आम्हाला गडावर चढायला स्टार्ट करायचं. सो ती सगळी तयारी आहे. सो या बाकी सगळे पाठवून येतात. मी पटकन पुढे चालली आहे, रूम बघते आहे. फायनली रूममध्ये सुद्धा आली. इथे ना ॲव्हरेज टाईप ऑफ रूम्स असतात. सो आम्ही एका रूममध्ये 8 जण आहोत. सो या आता पटकन फ्रेश होते, कपडे चेंज करते आणि गडावर जायला रेडी होते. सो आता भेटूया थोड्या वेळाने. बाय. सो गाईज मी इथे रेडी झालेली आहे जेजुरी गडावर जाण्यासाठी. सी माय आउटफिट अँड दिस इज माय टॅग. ठीक आहे. सो आता सगळ्यांची वाट बसते. सगळे आले की म्हणजे उदो उदो जय मल्हार जय मल्हार. सो आम्ही फायनली गड चढायला स्टार्ट केलं आहे गाईज. काकांकडे देव येता का? नाही, अभिषेकाचं सामान. अभिषेक. ये कोट आमचे देव दाखव भावे. आमचे रिअल वाले स्वयंसेवक. आम्ही फक्त टॅग लावलंय, हे कामं करतायत. आम्ही टॅग लावलंय, पण आमचं टॅग काय कामाचं नाही आहे. विचार हे लोकच कामं करतात. रिअल वाले स्वयंसेवक. काकी ओके ना? आहे का? बिचारे सगळे म्हातारे लोक चढतायत गड. खरंच खूप नवल वाटतं त्यांचं. ॲक्च्युली आम्ही 10 मिनिटात गड चढू शकतो, पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे गड चढणं म्हणजे. असं भारी वाटतं. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो. तिथे चपला करायची से. ऑलमोस्ट पोचलो आम्ही. इथून असं राईट मारला की गड आलं. सो गाईज आम्ही फायनली जेजुरीला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही रांगेत, इथे रांग खूप आहे दर्शनाला, तो आम्ही रांगेत गाणी गात जाणार आहोत दर्शनाला. सो आता एकदा नीट आम्ही सगळे सेट होतात मग गाणी सांगतो. सगळ्यांकडे देव आहेत. जय मल्हार. गाईज आता आम्ही हे बघा लाईन मध्ये आलो आणि आता गाणी स्टार्ट होणार आहे. नाही धरणीवरी अनतिथे नागतो सदानंद उंच डोंगरी